आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, आपल्या राज्याचे अध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व विदर्भातून आलेले सर्व आमचे सहकारी, पत्रकार मित्र, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, बराच वेळ झाला आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांचं आणि आपल्या पक्षाच्या अध्यक्षांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि पवार साहेबांना पण मुंबईला जायचंय। मी सर्वप्रथमतः आपणा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो की आज रक्षाबंधनाचा दिवस आहे। आपणा सर्वांना शुभेच्छा। आज आदिवासी दिवस आहे, त्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा। आणि आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, ज्याला आपण छोडो भारत म्हणून जी घोषणा महात्मा गांधींनी केली होती, त्या घोषणेवर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याही दिवसाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आजच्या शुभ प्रसंगी मंडल यात्रा जी आपण काढलेली आहे ती निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आपल्या सर्वांना या ठिकाणी मांडतो। आपणा सर्वांना माहिती आहे की आदरणीय पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी त्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे। पण आदरणीय पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना जो मंडल आयोग माननीय व्ही.पी. सिंग साहेबांनी या देशामध्ये आणला आणि प्रत्येक राज्याला आदेश दिले की ह्या मंडल आयोगाची अंमलबजावणी आपण करा। मला आठवते साहेब, त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत होतो, आपण राज्याचे मुख्यमंत्री होता। मला सांगायला मनापासून अभिमान वाटतो की सगळ्या देशामध्ये प्रथमतः मंडळ आयोगाची अंमलबजावणी जर कुणी केली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केली, हे आपल्या सर्वांना विसरता कामा नये। मित्रांनो, सांगतो, पवार साहेबांनी या देशामध्ये, आज इथं उल्लेख झाला, रोहित पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्न काढला, अनेक वक्त्यांनी कर्जमाफीबद्दल भूमिका मांडली। मला आठवत आहे ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवानं विदर्भामध्ये होत होत्या, त्याचा एक अभ्यास गट नेमला गेला, पवार साहेबांच्यावर जबाबदारी टाकली आणि पवार साहेबांनी 6 महिन्यामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांचं 72,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा पवार साहेबांच्या माध्यमातून झाला। दुसऱ्या दिवशी पवार साहेबांचा मला फोन आला दिल्लीवरून, मी राज्याचा सहकार मंत्री होतो। मला म्हणले, हर्षवर्धन जी आर वाचला का? म्हणलं साहेब, जी आर वाचला, पण त्या जी आर मधल्या ज्या 11 अटी आहेत त्या 11 अटीमध्ये आपल्या राज्यातले, महाराष्ट्रातले 28 लाख शेतकरी हे बसत नाहीत। मग साहेब म्हणले, करायचं काय? म्हणलं साहेब, तुम्ही ती जी योजना आणली त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यातला हा 28 लाख शेतकऱ्याचा भाग शिल्लक राहतोय। साहेबांनी 1 दिवसामध्ये निर्णय घेतला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमची पण एक कर्जमाफीची योजना आणा। आणि मला सांगायला आनंद वाटतो, 6,200 कोटीची योजना त्यावेळेस नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्याचा सहकार मंत्री असताना आपण आणली आणि 6,200 कोटी 28 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना केवळ विदर्भामधले 9 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आपण मित्रांनो करून दिला। ही काम करणारी पद्धत आपली होती। आज दुर्दैवानं सामाजिक तणाव निर्माण झालाय। तुम्हाला कदाचित माहित असेल, परवा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये येवत एक अत्यंत प्रगत गाव आहे। पवार साहेबांना माहिती, कारण साहेब त्या भागातून खासदार होते, आम्ही त्या भागातून आमदार मंत्री म्हणून काम केलं। दुर्दैवानं सामाजिक सलोखा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अडचणीत यायला लागलेला आहे। जाती जातीमध्ये मतभेद निर्माण व्हायला लागलेले आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे। आणि मला असं वाटतं हाच विचार पवार साहेबांनी केला आणि ही संकल्पना पवार साहेबांनी आमच्या समोर मांडली की आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला पुढे जाताना
आपल्याला मंडल यात्रा काढावी लागेल आणि त्या मंडल यात्रेची सुरुवात आज नागपूर बसून आपण करतोय आणि एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने मित्रांनो ज्याच्या आपण काम करतोय। यात्रा म्हणजे काय हे सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे। 2च मिनिटं घेणार आहे फक्त मी। ही यात्रा म्हणजे मला वाटतं 19 ठिकाणी राजा राजूरबुकरा आपण जाणार आहे। तुमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्याला आपण सर्वांनी जाण्याची आवश्यकता आहे। त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आज दुर्दैवानं ओबीसी समाज जो पहिल्यापासून आपल्या बरोबर आहे, ज्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून आपण पुढे आलो, आज त्या ओबीसी समाजाला आपल्यापासून दूर नेण्याचा प्रकार काही काळामध्ये मित्रांनो झालेला आहे। आणि म्हणून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत। आणि म्हणजे ह्या सगळ्या मंडळ यात्रेच्या निमित्तानं गावागावामध्ये ज्यावेळेस आपण बैठक घेऊ, जिल्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस मेळावा घेऊ, संख्या किती असेल याला महत्व नाही, पण जमलेल्या संख्येमधून पुढे आपण प्रचार आणि प्रसार काय करणार आहे हा विचार हा मंडल यात्रेच्या माध्यमातून आपल्याला करावा लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो पुढे जायचंय। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आज आपल्याला 27% आरक्षण मिळालं। हे आरक्षण मिळत असताना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं। पवार साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, मला आठवतंय फुलेशाह आंबेडकरांचा विचार, मग त्या काळामध्ये रामदास आठवले मंत्री असायचे, त्या काळामध्ये शिवाजीराव शेंडगे मंत्री असायचे, त्या काळामध्ये पवार साहेब आपण निर्णय घेतला 27% आरक्षण तर ओबीसीला होतच, पण एनटी व्हीजीएनटी अ ड ब या कॅटेगरीला सुद्धा साहेब आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलं। आणि आज बघता बघता समाजामध्ये सुद्धा ही तरुण मुलं आज या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे आली, नोकरीच्या क्षेत्रामध्ये पुढे आली, आज कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपला प्रपंच करायला लागली। हे सगळं केवळ आपल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून हे सगळं करत असताना हा गैरसमज या मंडल यात्रेच्या निमित्तानं आपण लोकांच्या मनातला काढण्याची आवश्यकता आहे। गैरसमज झालेला आहे, तो जाणीवपूर्वक गैरसमज करून दिला गेलेला आहे आणि हा गैरसमज दूर करून पुन्हा एकदा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करूया, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो। आणि आज आमचे अध्यक्ष ओबीसी सेलचे यांचं खरंच आपण टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आता ही सुरुवात, एकटा अध्यक्ष काय करू शकत नाही, आपल्या सगळ्याची ताकद त्यांच्या पाठीमागे राहील एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि आता अध्यक्ष बोललो, आता आपल्या सर्वांच्या वतीने आपले प्रदेश अध्यक्ष शिंदे साहेबांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती। अमर काळे सर, बरं, खासदार अमर काळे बोलतील। यानंतर आपल्या विदर्भात आपल्या पक्षाचे एकमेक ओबीसी समाजाचे खासदार माननीय अमर काळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। अमर काळे। सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला